मराठ्यांनी मुंबई सोडावी व घरी जावं, परंतु आंदोलन करू नव्हे म्हणून हॉटेल खाण्यापिण्याच्या बंद, पिण्याचं वापरण्याचं पाणी देखील पूर्णपणे बंद. आझाद मैदान जिथे मनोज जरांगे पाटील व मराठा जनसमुदाय आंदोलन, अनशन, उपोषण जे काय म्हणायचं ते म्हणा करत आहे, तिथे लाईट देखील नाही आहे. महाराष्ट्र शासन दळभद्री तर आहेच, परंतु या महाराष्ट्राचं दुर्भाग्य एवढं की त्यांना यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांच्यासारखा पहिला मुख्यमंत्री, एक संस्कृतशील, सौम्य व माणुसकीला धरून नेतृत्व करणारे यशवंतराव लाभले आज त्याच मुख्यमंत्री पदावर संस्कृतहीन, माणुसकीहीन आणि मुंबई फक्त अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अंबानी, अदानी म्हणजे मोठमोठाले उद्योगपती, बॉलिवूडचे मोठमोठाले कलाकार आणि खासदार, आमदार यांच्याच बापाची जहागीरदारी असलेली मुंबई आहे का, हा प्रश्न आज पडू लागला आहे. कारण की कास्तकाराची, शेतकऱ्याची पोरं आपल्या न्याय हक्कासाठी, भाकरीचा घास मागण्यासाठी या महाराष्ट्र सरकार पुढे आपली व्यथा मांडत आहे आणि माणुसकीला वेशीवर टांगणारं हे दलिंदर सरकार त्यांना हताश आणि परेशान करत आहे. लाज वाटली पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही उद्योगपत्यांची घरं भरली, मोठमोठाले बॉलिवूड सुपरस्टार ज्यावेळेस पिक्चर, सिनेमे वगैरे काढतात त्यांचे टॅक्स तुम्ही माफ करता, उद्योगपत्यांचं लाखो करोडाचं कर्ज तुम्ही माफ करता आणि ज्यावेळेस सामान्य कास्तकाराची, शेतकऱ्याची, वंचितांची, शोषितांची, विस्थापितांची पोरं मुंबईला हक्काची भाकर मागण्यासाठी येतात, आरक्षण मागण्यासाठी येतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या मूळ गरजा देखील पूर्ण करू शकत नाही. अरे मुंबईला जे आलेत ते आपल्याला चांगलं नेतृत्व लाभेल यासाठी तुमच्या पक्षाचे झेंडे घेऊन गाव वस्त्यावर फिरतात, तुमचीच प्रशंसा करतात. ज्यांच्यामुळे तुम्ही सत्तेवर बसलात, एसीच्या गाड्यामध्ये फिरलात, त्यांच्याच पोटावर लात मारताना लाज का नाही वाटत रे तुम्हाला? या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद, आम्ही त्या पदाचा मान सन्मान निश्चित करतो, पण आज जो व्यक्ती त्या पदावर बसला आहे, व्यक्ती म्हणून देवेंद्र फडणवीसांचा आदर आणि सन्मान मुळीच नाही करण्याची लायकी देखील फडणवीसांची राहिलेली नाही. मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री याचा आदर आहे, परंतु देवेंद्र